मी पण रेकॉर्डिंग सुरू करतो. अच्छा, जे जे जॉईन झालेत त्यांनी त्यांची नावं दिली आहेत चॅटमध्ये. अभी 1-2 मिनिट है और तो हम शुरू करेंगे. जे येतील त्यांना काही ते मागे पडणार नाहीत, ते कव्हर अप होईल त्यांचं. जे नंतर येतील त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. ती पहिली स्लाइड मी वरती आणून ठेवलेली. विशाल, ये दिख रहा है ना? हो सर, दिसतंय. आपण हा प्रयोग म्हणून बघूयात. आपण ऑनलाईनचा प्रयोग पहिल्यांदा करतोय, एवढ्या लोकांना बोलवायचं. आणि कदाचित काही लोकांचं मिस झालं तर त्यांना आपण रेकॉर्डिंग पाठवू किंवा आम्ही हा सेशन त्यांच्यासाठी परत घ्यायला तयार. पण आता आपण जास्ती वेळ नको घालवायला. 11:50 झाले. जे येतील त्यांना आपल्या पुढच्या सेशन्समध्ये ते सांभाळून घेतले जातील. मान्य आहे की लोक येत आहेत आणखी? कंटिन्युअसली थांबावं आपण. कारण बघता बघता 1-2 मिनिटात 50 लोक भरतील मला वाटतं. आदिनाथ, मी सुरू करतो. तुमचं काय म्हणणं आहे? थांबावं का? स्थानिक सुरू करतो. जे येतील त्यांना आपण कव्हर अप करू, काही प्रॉब्लेम नाही. पण येत आहेत, बऱ्याच स्पीडने येत आहेत. त्यांना हो, आणखी थोडा वेळ थांबावं मला वाटतं. येत आहेत, बरीच लोक येत आहेत. एक 50 होईपर्यंत तरी थांबू असं वाटतंय मला. कारण सगळेजण लवकर आलेले, त्यांच्या वेळेचा आहे, पण आपण मान सन्मान ठेवला पाहिजे. हो, बरोबर आहे. सुरू करतो मी मग. जे येतील ते येत राहतील. तर आता फॉर्मली सुरू करतोय. नमस्कार सगळ्यांना. आणि सर्वप्रथम दळवी साहेब, आपण त्या दिवशी निर्णय घेतलात आणि त्याच्याबद्दल आपण सगळे तुम्ही जसा निर्णय घेतलात तो समाजाने घेतलेला निर्णय असतो. संत, समाज, शासन, महाजन सगळेच होते तिथे. खास करून आदिनाथ डाकणेंना माझा सलाम आहे की त्यांनी वैयक्तिक काम सुरू केलं, ते सामूहिकपर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणावरती कसं आणलंय ते दिसतंय आम्हाला. तर तुम्ही प्रेरक आहात आदिनाथ डाकणेजी. तुम्हालाही नमस्कार करून आजचं काम सुरू करतो. बरेच लोक इथे आहेत ज्यांचं नाव आत्ता मी घेणार नाही, पण माझ्या एक लक्षात आहेत. शबाना शेख मॅडम, गट शिक्षण अधिकारी, इफ आय एम राईट. आणि त्या म्हटल्या होत्या की जेव्हा शाळा सुरू होतील जून-जुलैमध्ये, तेव्हा मग असंच ऑनलाईन आपण हजारो विद्यार्थ्यांसाठी घेऊयात. तर मला ते त्या इथे असतील तर त्यांना रिमाइंड करायचं आहे. आणि आदिनाथ डाकणेजी आणि दळवी साहेब, तुम्हालाही रिमाइंड करायचं की ते आपण सिरियसली घेऊ. शबाना शेख मॅडम जे म्हटले होते ते जेव्हा आता आहे. तुम्ही आहात. माझ्या लक्षात आहे. तुमचं नाव लक्षात आहे आणि तुमचा चेहरा, तुम्ही जे बोललात ते लक्षात आहे. तर आपण जून-जुलैमध्ये जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा नक्की आपण ते विद्यार्थ्यांसाठी घेऊ. काही कारणासाठी तिथे जर यावं लागलं तर आम्ही येऊ. पण तुम्ही ऑनलाईन म्हटलात त्या दिशेने जाऊयात. मला हे थोडंसं कोपरगावच्या पुण्यभूमीचे जे लोक आहेत, तुमच्यामुळे आज आम्ही इथे निमित्त म्हणून आलेलो आहोत. तर तुम्हाला नमस्कार केल्याशिवाय सुरू कसं करायचं? तर ही कार्यशाळा जी झाली ती 31 तारखेला झाली. ती संपन्न झाली. आता त्या दिवशी ठरलं होतं की आपण 3 सेशन घ्यायचे. तर 3 सेशनकडे आपण जातो. किती कार्यशाळा, चिन्मय उदगीरकर तुम्हाला दिसतात आहेत. शेवटी त्यांनी अतिशय सुंदररित्या सगळ्यांना डोळे बंद करून शांत व्हा आणि स्वतःमध्ये काय मैत्री शोधता येईल ती बघा, असं म्हटले होते ते. पुढे जात
हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. पूर्वीचं आगम निगम शोधक या नाव साधक. आपण कुठून आलो? आपण इथनं आलेलो आहोत. तर आपण आता कुठे कुठे पोचलेलो आहोत ते बघूयात. ही प्रतिज्ञा आपण तिथे जेव्हा बघितली होती ती नाशिककरांसाठी होती. इथे मात्र आपण कोपरगावच्या नावाने ही प्रतिज्ञा लिहिलेली आहे. सगळ्यात शेवटी आपण ही वाचणार आहोत. पण सुरुवातीला पण प्रतिज्ञा वाचावी, शेवटी प्रतिज्ञा वाचावी. सुरुवातीला वाचताना आपल्याला जबाबदारीचा काय अनुभव होतो हा बघावा. आणि सगळं सेशन झाल्यानंतर जेव्हा आपण प्रतिज्ञा वाचू तेव्हा तीच प्रतिज्ञेचा अर्थ थोडासा बदलतो का, थोड़ी सी गहराई आती है क्या हमारे भीतर कि हम और ज्यादा डीपली वो प्रतिज्ञा लेंगे. आम्ही कोपरगाव तालुक्याच्या प्रत्येक कुटुंबातील नागरिक, रिपीट करतो परत सुरुवातीपासून, सगळ्यात शेवटची लाईन आहे या स्लाइड मधली. आम्ही कोपरगाव तालुक्याच्या प्रत्येक कुटुंबातील नागरिक प्रतिज्ञा करतो की आपापल्या घरातील प्लास्टिक कचरा वेगळा जमा करून रिसायकलसाठी पाठवू व गोदावरी नदी व खोरे आणि सागर वनराई यांचे रक्षण करू. खास एकच फरक आहे याच्यामध्ये की आपण नदीच्या पलीकडे सागराचं पण नाव सारखं घेत राहणार आहोत. सागराचं नाव हे आपण सारखं घेत राहणार आहोत. ही प्रतिज्ञा आपण शेवटी पण बघूयात. या प्रतिज्ञेवरती बरंच काही लिहिलेलं आहे, पण आपण जसं स्लाइड्स मधनं जाऊ ते कव्हर होणार आहे. एक मुख्य गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची की भूमीवरची वनराई वाचवायची आहे ती 30% आहे आणि समुद्रातली वनराई 70% आहे. आणि हे दोन जंगल, जमिनीवरचं जंगल आणि समुद्रातलं जंगल, हे दोन मिळून आपल्या पृथ्वीला थंड ठेवत असतात. सध्या ग्लोबल वॉर्मिंग सुरू आहे, तर हे आपलं ग्लोबल कुलिंग करून देतात. हे लक्षात ठेवायचं. आपण प्लास्टिक फेकल्याने हे जंगल मरत असतात. खास करून खूप मोठ्या प्रमाणावरती समुद्रातली जंगल मरतात आणि समुद्रातलं जंगल आपल्याला 70% कुलिंग देतं, 70%. तर आपण इथं जरी प्लास्टिक फेकलं तरी तिथपर्यंत पोचतं, ते समुद्रापर्यंत आपल्या नदीमार्गे जातं. हे आपण इनॉग्रल इंट्रोडक्टरी सेशन मध्ये बघितलं होतं. तर हे प्लेज आपण परत एकदा घेणार आहोत सगळ्यात शेवटी. आपला हा सगळा कार्यक्रम जो आहे आजचा, तो कुंभमेळ्याशी निगडित आहे. तर आपली प्रस्तावना झाली कोपरगाव येथे. आज 20 एप्रिलला सागर मंथन, 24 एप्रिलला सागर प्रदूषण आणि 27 एप्रिलला सागर शुद्धी, असे हे 3 सेशन पुढचे झाले की वर दिल्याप्रमाणे 1+3 अभ्यास सत्र मिळून जे टीचर्स ह्याच्यामध्ये तयार होतील किंवा जे ऑफिसर तयार होतील त्यांना एका वर्गामध्ये सागर मित्र घेण्याचं एक्झॅक्टली कसं घ्यायचं ते कळेल. किंवा एका 5 ते 10 घरांच्या गटामध्ये, एकदम पूर्ण गावाला बोलवू नका, 5 ते 10 घरांच्या गटामध्ये किंवा एक महिला बचत गटासाठी त्यांना एकत्र करून आम्ही तिसऱ्या सेशन नंतर स्लाइड शो एक वेगळा आहे, कोपरगावसाठी एक वेगळा स्लाइड शो आम्ही तुम्हाला पाठवू. त्या स्लाइड्स दाखवून तुम्हाला तुमच्या पद्धतीने 3 महिन्यासाठी याच्यामध्ये जे ट्रेन होतील साधारण एप्रिल 27च्या नंतर 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला त्याचा पॉवर पॉईंट मिळेल. तो पॉवर पॉईंट तयार करताना आपलं काय चर्चा होईल याच्यामध्ये ते पण आमच्या लक्षात असणार आहे. तर तुम्हाला हे एका वर्गामध्ये किंवा 10 घरांच्या गटामध्ये किंवा एका महिला बचत गटासाठी अगदी व्यवस्थित हे सागर मित्र शिकवता येईल. व्यवस्थित शिकवणं जरुरी आहे. एवढं प्रशिक्षण पूर्ण होईल. त्याच्यानंतर पुढे काय, तर ह्याच्यात थोडंसं आता डिटेलमध्ये दिलेलं आहे. इंट्रोडक्शन मध्ये आपण प्रस्तावना केली सागर मित्र सागर ग्रामची. मग सागर मंथन आज जे करणार आहोत, स्वतः व विद्यार्थ्यांमध्ये अतिल करुणासागर समजणे, हे फार महत्वाचं आहे बरं. हे अतिशय महत्वाचं आहे. आणि मग त्याच्यानंतर 24 तारखेला सागर प्रदूषण. सागर प्रदूषण किती आहे, कसे होते, कोण करते, त्याचे परिणाम. आणि मग सगळ्यात शेवटी आपण सागर शुद्धी, शाळेमध्ये गावामध्ये सागर मित्र सागर ग्राम कसे राबवावे, त्याच्यामध्ये लिडरशिप काय, ओरिएंटेशन काय, टीम बिल्डिंग काय, असे आपले हे मुख्य सत्र आपलं कोपरगावला झालं. हे 3 ऑनलाईन सत्र होणार. त्या ऑनलाईन सत्रानंतर आपली कामं सुरू होतील. ती कामं जून जुलै ऑगस्ट पर्यंत होतील. आपण छोट्या गटावरती ती कामं करायची आहेत. त्याच्यानंतर तुमचे जे प्रश्न येतील त्याच्यातनं, की शाळेमध्ये आम्ही शिकवतो पण मुळात मुलं आणतच नाहीयेत, किंवा मुलं तयार आहेत पण त्यांचे आई वडील नाही म्हणतात, किंवा आम्ही गावामध्ये मीटिंग घ्यायला जातो पण लोक म्हणतात की आम्ही कशाला कचरा जमा करायचा, आम्ही टॅक्स कशासाठी भरतो, असंख्य प्रश्न येतील. फील्ड मधले प्रश्न 3 महिने जे येतील त्याचं आपलं एक सेशन होईल. तुमच्या संमतीने आदिनाथ भाऊ आणि दळवी साहेबांबरोबर बोलून आपलं पुढे ऑगस्ट सप्टेंबरच्या सुमारास आपण 3 सेशन पुढे घेणार.
त्याच्यामध्ये ज्या लोकांना पुढचं लेवलचं शिकायचं आहे ह्याच्यामध्ये आणखी पुढची लिडरशिप, सागर मित्र डॉक्युमेंटेशन आणि नेटवर्किंग, आणि मग फक्त कुटुंब नाही तर शाळा, त्यांचे आईवडील, हाऊसिंग सोसायटी आणि त्याच्या पलीकडे जे काही घटक असतील कोपरगावच्या तालुक्याचे त्या सगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी सागर संघटन हे सेशन हे मी घेणार नाही की आमच्यापैकी कोणी घेणार नाही. आपण चर्चासत्र घेऊन तुमच्याकडनं पण आम्ही शिकणार की कोपरगावमध्ये पुढे घेऊन जायचं असेल, कोपरगाव तालुक्यातील सगळे कॉलेजेस एकत्र आणायचे असतील तर आपण काय करायचं. मग आपण पुणे युनिव्हर्सिटीमधनं यायचं का, व्हाईस चान्सलरना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करायचं का, ही सगळी जी चर्चा आहे ती पुढची आहे. सागर मित्र डॉक्युमेंटेशन नेटवर्किंग होणार, त्याचं संघटन कसं जोडायचं हे होणार, आणि सागर मित्र अभियान कुंभमेळ्याशी आपण जोडून घेणार. हे फार पुढच्या गोष्टी आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की तालुका लेवलवर अशा पद्धतीने पहिल्यांदाच आपण करत आहोत, आणि हे पथदर्शक होणार आहे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, मध्य प्रदेश, पुडुचेरी, गुजरात आणि दिल्ली आणि नेपाळ या सगळ्या एरियाजपर्यंत आपली पोच आता होतच राहणार आहे. तर जे कोपरगावमध्ये जो मॉडेल होईल, कोणाचं तरी ऑडिओ ऑन आहे बरं का, तो बंद करावा लागेल. तर माझंच बोलणं परत ऐकू येतं तिथनं. आपापले ऑडिओज बंद ठेवा. हो तर सर, हे केलं मी. आपण जे कोपरगावमध्ये करणार आहोत त्याचं एका तालुक्याचं मॉडेल तयार होईल. आपण अगदी आरामसे ते 1 वर्ष घेऊ, 2 वर्ष घेऊ, पण ते जे मॉडेल तयार होईल कुंभमेळा होईपर्यंत ते मॉडेल चांगलं जबरदस्त तयार होईल, आणि ते मॉडेल मात्र सगळ्या तालुक्यांसाठी आपल्याला सोयीस्कर होणार. म्हणून आजचा कार्यक्रम हा प्लास्टिक बद्दल नाही, हा कार्यक्रम विद्यार्थ्यांबरोबर कसं बोलायचं ह्याच्याबद्दल नाही. पुढचे 2 आहेत, ते पुढचे 2 सेशन त्याच्याबद्दल आहेत. इथे आपली मानसिक तयारी आणि आपलं पार्श्वभूमी काय आहे, आपण का करतोय हे बघण्यासाठी हे सगळं चालू आहे. हे पूर्ण चार्टमध्ये मी जात नाही, पण आपण हे जे काम करतो ते एकाच कारणासाठी आहे. ते कारण थोडंसं मी मोठ्या अक्षरांमध्ये इथं लिहिलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयींना माहिती होतं की भारताचं आता जे युग सुरू झालेलं आहे ते निर्माणकर्त्यांचं पावन युग आहे. आणि त्यांच्या गाण्यामध्ये त्यांनी ही लाईन म्हटलेली आहे, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. आपल्याला असंख्य गोष्टी रिज्युनेट करायच्यात, पण माणसाला रिज्युनेट करायचंय. तर माणसाची आतली नदी जर आपल्याला वाहती करायची आहे आणि माणसाचं चरित्र निर्माण जर करायचं असेल तर 4 गोष्टी अगदी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये पण आल्यात बरं का. त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा नदीपर्यंत नसून समुद्रापर्यंत गेला पाहिजे. आध्यात्मिक मूल्य जे आहे ते नदीबरोबर तो जितका जुळतो नदीला आई म्हणून, पण समुद्र पाऊस नाही पाठवला तर नदीमध्ये पाणीच येणार नाही हो. तर नदीबरोबर समुद्राला, अनंताला जोडत घ्यायचं असतं. प्रत्येक घटकाला अनंताशी जोडून घ्यावं लागतं, नदीला समुद्राशी जोडून घेणं हे कुंभमेळ्यापर्यंत आपल्याला करावंच लागणार आहे. कुंभमेळा हा नदीचाच नसून तो नदी आणि सागराचा आहे, कारण तो आपल्याला व्यापक बनवतो. नदीच्या पलीकडे व्यापकता ही समुद्राची येते. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये नदी ते समुद्र, आध्यात्मिक मूल्यांमध्ये नदी ते समुद्र, लोकसहभागामध्ये नदी ते समुद्र, आणि जागतिक नागरिकत्व अनायासही येतं, कारण समुद्रापर्यंत पोचलात की समुद्र हा आंतरराष्ट्रीय, तो काही भारताचा नाही, तो काही युक्रेनचा नाही, तो काही रशियाचा नाही, तो काही अमेरिकेचा नाही, तो काही इराणचा नाहीये. तो माझा म्हटला तर काय अनर्थ घडतो ते दिसतंय आपल्याला. तर एका पूर्ण पिढीसमोर समुद्र आणून त्यांना वैश्विक बनवायचं, जागतिकच नाही तर वैश्विक बनवायचं, असा उद्देश आहे. आणि तुम्ही आम्ही लहान मुलांना जे शिकवायचं आहे एवढ्या गहराईमध्ये जायचं का नाही हे टीचर ठरवू शकतात, पण तुम्ही आम्ही ह्याच्याबद्दल मंथन केलं पाहिजे. हे विचार मंथन करण्यासाठी आजचं सेशन आहे. इकडून वरती काढायचा माझ्या लक्षात नाही. याचा एंड रिझल्ट काय होईल ते आपण एका कॉलेजनी जे केलं ते बघूया. विशाल, साऊंड येतोय ना? येतोय सर. गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची, परवा बिकुनाची, परवा बिकुनाची.
हे ग्रस्त जे आहेत पहिल्यांदा प्लास्टिक ज्यांनी आणले ते व्हाईस चान्सलर आहेत बरं का. आणि मला आवर्जून म्हणायचं आहे की हे कचरा उचलण्यासारखा हा कार्यक्रम दिसत नाही बघा. शिस्तीत चाललेला आहे. आत्मशिस्तीचा कार्यक्रम आहे हा. आधी जे सगळे आले ते टीचर्स आहेत कॉलेजचे आणि हे डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे आहेत सगळे. आणि यातनं आपल्याला असं आम्हाला पण समजलं की सगळ्या टीचर्सनी पण करायचंय आणि सिनियर व्हाईस चान्सलर स्वतः करतायत. हे फक्त ज्युनियर्सना देण्याचं काम नाहीये. हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं हे पूर्ण मी दाखवत नाही. सगळे विद्यार्थी आणतात हे दाखवलेलं आहे. आता ही मराठीमध्ये स्लाइड नाहीये पण मला तुमच्या समोर मांडायचंय की सध्या ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वी गरम होत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मला माहित आहे की अवेळी पावसामुळे आपल्या शेतीचं नुकसान किती होतंय. 180 दिवस पडणारा पावसाळा हा 40 दिवसांवरती आलाय. अतिवृष्टी झाल्यामुळे आपलं काय नुकसान होतं. 40-50 दिवसाचा पाऊस पडल्यानंतर परत पाऊस थांबतो. त्याच्यामुळे काय नुकसान होतं. हे सगळं ग्लोबल वॉर्मिंग आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंगमध्ये हा गरम झालेली पृथ्वी दाखवलेली आहे डावीकडे. ग्लोबल कूलिंग करणारा आपला सगळ्यात मोठा मित्र वनस्पतीच आहे. केवळ वनस्पती आहे. आणि जमिनीवरची वनस्पती 30% आहे फक्त. आणि समुद्रातली वनस्पती मात्र 70% आहे. आपण ग्लोबल वॉर्मिंग असं 100 वेळा ऐकतो. आपण 100 वेळा ग्लोबल कूलिंग हे म्हटलं पाहिजे आणि दाखवलं पाहिजे. परत परत दाखवलं पाहिजे. कारण लहान मुलांच्या मनामध्ये, गावकऱ्यांच्या मनामध्ये, शिक्षकांच्या मनामध्ये, व्हाईस चान्सलर्सच्या मनामध्ये, एज्युकेशनच्या मिनिस्टर्सच्या मनामध्ये पण लक्षात आलं पाहिजे की आपण ग्लोबल वॉर्मिंग किती वेळा म्हणणार. आपण ग्लोबल कुलिंगचं काय. तर ग्लोबल कुलिंगमध्ये आपल्याला मदत करावी लागेल आपले सगळ्यात मोठे मित्र झाडांची. आणि खास सागर मित्राचा कार्यक्रम जो आहे तो असा आहे की झाडांची मदत जर केली तर आपल्याला समुद्रातल्या झाडांबद्दल दुर्लक्ष करून चालणार नाहीये. ही स्लाइड तुम्ही बघितलेली आहे की आपल्या सगळ्याच्या मनामध्ये आता जमिनीबरोबर समुद्र पण आणायचा आहे. कारण समुद्रामध्ये 70% जंगल आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आपल्या मनामध्ये जमिनीवरचे 30% जंगल आणि समुद्रातले 70% जंगल लक्षात ठेवायचे. आणि सागर मित्र हा कार्यक्रम गावापर्यंत जेव्हा आपण पोचवतो, सागर ग्राम किंवा शाळेपर्यंत पोचवतो, सागर मित्र हा या नावाने आपण शाळेपर्यंत पोचवतो, तेव्हा जेव्हा प्रत्येक नागरिक जमा करायला लागतो प्लास्टिक, त्याच्या मनामध्ये हे क्लिअरली आलं पाहिजे की हे नदीत गेलं असतं आणि नदीतनं ते समुद्रात जातं. नाल्यामधनं नदीमध्ये, नदीतनं समुद्रात जातं आणि समुद्रातली हिरवळ मरते. आणि ती हिरवळ वाचवणं जरुरी आहे कारण आपल्याला ग्लोबल कुलिंग करायचं. लक्षात ठेवा, पुढच्या दर महिन्यात जसा जसा उन्हाळा वाढेल तेव्हा आपण आता जे बोलतोय उसकी गहराई हमें समझ में आएगी. केवल विचारों में नहीं तो परिस्थिती में. 40, 42, 44, 45 पर्यंत जेव्हा टेम्परेचर जातील वरती तेव्हा आपल्याला कळेल की समुद्रामध्ये आपण प्लास्टिक फेकून 6 महाराष्ट्र एवढं प्लास्टिक पसरवलंय. त्याच्यामुळे तिथली हिरवळ मरतीये, तिथलं कुलिंग होत नाही. आणि मग ग्लोबल वॉर्मिंग होणार नाही तर काय होणार. तर आपण प्लास्टिक वेचणं आणि ग्लोबल वॉर्मिंग पर्यंत हा अनुसंधान बांधून ठेवणे ह्याच्यासाठी आजचं मंथन आहे. आपण लहान मुलांना शिकवताना भले शिकवू की कचरा उचलतोयस बेटा, पण त्याच्यामुळे पक्षी मासे वाचतायत, त्याच्यामुळे हिरवळ वाचतेय. ही व्यापकता मात्र प्रत्येक टीचर्समध्ये, प्रत्येक गावकऱ्यामध्ये, प्रत्येक विकास अधिकारी जे कोणी आहेत, म्हणजे आपले ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, यांच्या मनामध्ये राहिलं पाहिजे की मुळात आपण जागतिक लेवलवरती, डिस्ट्रिक्ट लेवलवरती, एका तालुका लेवलवरती 75च्या 75 गावं आणि त्या गावामधली प्रत्येक कुटुंब हे करणार का. तसं जर झालं तर हे पूर्ण दिल्लीपर्यंत कार्यक्रम जाईल की कोपरगाव मॉडेल आहे ग्लोबल कुलिंगचा. इथे झाडं तर लावतातच लोक,
पण प्लास्टिक थांबवणं ह्याच्यामध्ये माहिर आहेत. आणि त्याची जर मेथोडॉलॉजी, त्याची कार्यप्रणाली जर समजून घ्यायची असेल तर तुम्ही कोपरगाव मॉडेल जे आहे, जे पहिल्यांदा तालुक्यामध्ये आपण सुरू केलेलं आहे, त्या मॉडेलप्रमाणे 75च्या 75 गावं आली की हो त्याच्यामध्ये, असं आपल्याला बोलता आलं पाहिजे. सागराचा हा विषय 3 प्रकारच्या सागरापर्यंत जातो. सुरुवातीला आपलं मंथन करायचं असेल तर नवीन गोष्टी सांगाव्या लागतात. मंथन करायचं असेल तर अवघड गोष्टी सांगाव्या लागतात. त्या तेवढ्या अवघड नाही आहेत. लहान मुलं पण 3 प्रकारच्या सागराचं गाणं म्हणतायत. ते गाणं म्हणतात, ते गाणं मी तुम्हाला ऐकवतो आणि ते काय म्हणतायत हे तुम्हाला वरच्या 3 लाईन आणि खालच्या 3 लाईनमध्ये वाचता येईल, तुमचा मोठा स्क्रीन असेल तर. ते 3 प्रकारचे सागर सांगतात हे मुलं. त्याचं गाणं गाता येतो. लहान मुलांना कळलेलं तर मोठ्या माणसांनी 3 प्रकारचे सागर समजून घेण्यासाठी तेवढे कष्ट घेतले पाहिजेत आज. एक सागर बाहर एक सागर भीतर सागर एक नहीं दो नहीं एक दो तीन जो सागर बाहर बचा आगर देता है मीठे जल की बरसात जो सागर भीतर रक्षा का जागर खेला है सागर मित्र के चलो साथ. इथे मी थांबवतो एकच मिनिट. 3 प्रकारचे सागर आहेत हे मुलं सांगतात आणि त्यांना एक छोटीशी गोष्ट कळते की एक बाहेरचा सागर म्हणजे खाऱ्या पाण्याचा सागर, देता है मिठे जल की बरसात. आणि आतला जो सागर आहे त्याला ते रक्षाचा जागर म्हणतात. त्यांच्या हृदयामध्ये बाहेरच्या सागराचं रक्षण करण्यासाठी जी सागर मैत्री जिवंत होते ती करुणा सागरामध्ये होते. ते जेव्हा जो सागर भीतर म्हणतात, ज्याच्यामध्ये त्या बाहेरच्या सागराचं मी रक्षण करील हा जागर निर्माण होतो, हे त्यांच्या हातभाव जर बघितले तुम्ही तर ते आतला सागर म्हणजे त्यांच्या हृदयाकडे बोट दाखवतात. तर लहान मुलांनाही कळते की एक बाहेरचा समुद्र आहे, आपल्या नद्यांमधनं कचरा तिथे जाऊन तो मरतोय आणि त्या बाहेरच्या समुद्रामधली हिरवळ खराब होतीये, त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग पण आहे. आणि त्याला वाचवण्यासाठी लहान मुलं पण शिकतायत की बाहेरचा एक सागर आणि आतला एक सागर. ते 1, 2, 3 म्हणतात. तिसरा सागर आम्ही त्यांना फार डिटेलमध्ये जात नाही. आम्ही 2च सागर त्यांना शिकवतो. पण तुम्ही आम्ही मात्र 3ही बघायचे आहेत. लहान मुलांबरोबर आपण बघू की पहिले 2 सागर कोणते. लहान मुलं गाणं म्हणतायत त्याच्याबद्दल, आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. तर दुसरं कडवं बघूयात आपण. एक सागर बाहर एक सागर भीतर सागर एक नहीं दो नहीं एक दो तीन जो सागर बाहर भरा है घागर देता है प्रदूषण के मेले हार जो सागर भीतर रक्षा उजागर देता है प्रदूषण पर करो मार. गाणं म्हणतात आणि हे गाणं आता प्रत्येक शाळेमध्ये मागतायत आमच्याकडनं. कारण की हे लहान मुलांना गाताना बघितलं की ते टीचर्स म्हणतात आमचे पण मुलं बसवतील हे आणि वेगळे हावभाव करतील. हे दुसरं कडवामध्ये काय आहे बघा. एक सागर बाहेर एक सागर भीतर, लहान मुलं जे म्हणतात. जो बाहेरचा आहे तो आपली घागर भरतो आणि मरता है प्रदूषण के मैले हात. मात्र आपल्या प्रदूषणामुळे तो मरतो, त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही. तो सागर मोठा जरी असला तरी त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही. तो आवाज पण त्याचा आवाजही उमटत नाही की का रे तुम्ही कचरा फेकताय. तर तो कमजोर आहे हे विद्यार्थ्यांना कळतं. आणि जो सागर भीतर आहे तो उजागर करताय, आपल्याला जागा करतो तो. आणि तो म्हणतो की त्या बाहेरच्या सागराला जमणार नाही, आता प्रदूषणावरती आपल्यालाच मात करायचंय. तर हे ते मुलं म्हणतात. मग रक्षा उजागर देता है प्रदूषण पर करो मार. तर आपण टीचर्स आहोत, पुढच्या पिढीला शिकवणारे आहोत. तर आपण आपल्या मनामध्ये मंथन करायचं, आपल्या हृदयाचं मंथन करायचं की आतापर्यंत आपण सागर म्हटलं तर बाहेरचा सागर बघायचो, पण आपल्यामध्ये करुणा सागर आहे. आपल्या हृदयाला हात दाखवायचा, बोट दाखवायचं आणि तिथे करुणा सागर आहे. तो मोठा आहे, तो सूक्ष्म असल्यामुळे तो एवढा मोठा आहे. तो सागराला पण आत घेतो, तो डोंगरांना पण आत घेतो, तो जंगल पण आत घेतो, तो वाळवंट पण आत घेतो, तो नदीकाठचे जे झाडं आहेत ती पण आतमध्ये घेतो. म्हणजे जगातल्या सगळ्या प्राण्यांना पण आत घेऊ शकतो. आतला जो सागर आहे तो बाहेरच्या सागरापेक्षा मोठा आहे हे समजणं जरुरी आहे. सागर मंथन म्हणजे केवळ खाऱ्या पाण्याच्या सागराचं मंथन नाही. सागर या शब्दाचं मंथन करून आपलं मन आणि हृदय हे 2 जोडायचे सागरामध्ये. मन जे मन जो सागर दाखवतो तो बाहेरचा सागर आहे खाऱ्या पाण्याचा, आणि हृदय जो सागर दाखवतो तो आपला करुणा सागर आहे. लहान मुलं त्या बाहेरच्या सागराला आणि त्याच्या संकटाला त्यांच्या हृदयामध्ये बसवतात. असे 4 लाख मुलं आहेत आपल्या बरोबर.
आणि त्यांनी 1120 टन प्लास्टिक वेचलेलं आहे. त्यांनी कचरा वेचायसाठी वेचलेलं नाही, त्यांनी समुद्राला वाचवण्यासाठी वेचलेलं आहे. कारण की अतला सागर त्यांना जागृत करतो. त्यांची करुणा म्हणते की बाहेरचे पक्षी मासे मेले नाही पाहिजेत. त्यांची करुणा म्हणते की समुद्रातलं जंगल मेलं नाही पाहिजे. आणि मग प्रदूषण पर करो मात, अतला सागर त्यांना सांगतो. तर हे मुद्दाम मी लहान मुलं गाणं म्हणतायत हे दाखवलं. आजच्या सागर मंथनामध्ये सागर 3 प्रकारचे आहेत, त्यातले 2 प्रकारचे आपण बघितले. एक आहे खाऱ्या पाण्याचा सागर. सागर मंथनमध्ये नवीन काहीतरी बघितलंच पाहिजे आणि आपल्या मनामधनं आपल्याला बरंच काही माहिती आहे हे झिडकारून टाकलं पाहिजे. आपले घागर भरलेली असेल तर त्याच्यात सागर येणार नाही. तर आपल्याला सागर या शब्दाचे 3 अर्थ कळले पाहिजेत. आज हे मंथन करण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. आम्ही अवघड काम घेत असतो. आम्हाला माहित असतं की मोठी माणसं म्हणतील की हे काय सांगतात 3 प्रकारचे सागर. मग म्हणून अवघड काम घ्यायचं ना. अवघड काम घेतल्याशिवाय जुन्याच गोष्टी करत राहू आपण. नवीन काहीतरी आपल्या हृदयात आलं पाहिजे, म्हणजे आपल्या कृतीमध्ये नवीन काहीतरी उतरेल. तर एक सागर बाहर का है, खारे पाणी का, और एक सागर भीतर का है. आणि एक सगळ्यात मोठा जो सागर आहे तिसरा, तो पूर्ण विश्वाला पण सागर असं म्हटलेलं आहे. तो अमृताचा सागर. ज्या विश्वसागराच्या, ज्या क्षीरसागर असं त्याचं नाव आहे, विश्वसागर. त्या क्षीरसागराच्या मंथनातनं जीवन निर्माण झालं. हा तो क्षीरसागर. लहान मुलांबरोबर आपण सागर बघितला, एक बाहेरचा बघितला, त्याच्यावर लाटा येतात. तो सागर आपल्याला पाऊस देतो, मान्सून पाठवतो. आपल्या नद्या कोरड्या पडल्या असत्या दरवर्षी. तो सागर प्रचंड मोठा आहे, तो आपल्याला मान्सून पाठवतो. एक मिनिट. तो सागर आपल्याला मान्सून पाठवतो. आणि दुसरा जो सागर आहे तो हृदयामधला सागर, करुणा सागर. आणि तिसरा जो सागर आहे, हे सगळं घडतं विश्वामध्ये. तर विश्वाचे सायंटिस्ट वेगवेगळ्या प्रकारचे चित्र दाखवतात. हा तो क्षीरसागर, हे विश्वाचं चित्र आहे. त्याला क्षीरसागर असं नाव आहे. परत एकदा क्लिअरली बघा. आज मंथन करायचंय, नवीन काही गोष्टी शिकायच्यात. तुम्ही अनेक वर्ष शिकवताय, तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार. पण आज निमित्त मात्र म्हणून मला बोलू द्या आणि 3 प्रकारचे सागर समजून घ्या. कारण नाहीतर सागर मैत्री ही प्लास्टिक बद्दल आहे आणि बाहेरच्या समुद्राबद्दल आहे एवढंच समजतं लोकांना. लहान मुलांना वेळ लागेल समजायला, पण टीचर्सना कळलं पाहिजे. तर एक आहे क्षीरसागर, जो विश्वा एवढा आहे. तो अमृताचा सागर आहे, कारण त्याच्यात आदिशक्ती भरलेली आहे. पूर्ण आदिशक्तीचा सागर. त्याला क्षीरसागर असं नाव आहे. ह्याचं मंथन झालं करोडो वर्ष, अब्जावधी वर्ष, आणि त्या मंथनातनं अमृत निघालं. ज्या क्षीरसागराचं मंथन झालं, जे कुंभमेळ्याची गोष्ट आहे, ती गोष्ट जर डोळ्यासमोर सांगितली आपण कुंभमेळ्यामध्ये, तर हा क्षीरसागर असा आहे. हो, तो अस्तित्वाचा सागर आहे, तो जाणीवेचा सागर आहे, आणि तो ऊर्जेचा सागर आहे. सगळं विश्व याचं मंथन झालं, अब्जावधी वर्ष मंथन झालं, आणि त्याच्यातनं जीवन साकार झालं. म्हणून त्याला अमृताचा सागर म्हणतात. या सागराच्या मंथनातनं जीवन आलं, जीवन पृथ्वीवर आलं. एक क्षीरसागराचं मंथन म्हणजे विश्वाचं मंथन. क्षीरसागर म्हणजे आदिशक्तीचा सागर, अस्तित्वाचा सागर, जो अनंत अस्तित्वाचा सागर, अनंत जाणीवेचा सागर, अनंत चित्ताचा सागर आणि अनंत ऊर्जेचा सागर. अनंत आहेत. त्याचं मंथन झालं. ते मंथन असंही दाखवतात, निरंतर क्षीरसागर मंथन. ते मंथन असंही दाखवतात, निरंतर मंथन. ते क्षीरसागराचं मंथन. कुंभमेळ्याचं कॉन्टेक्स्ट मी सायन्स आणि रिलिजन जर एकत्र आणलं तर दाखवतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. एक स्टेप मागे जातो. क्षीरसागराचं मंथन झालं आणि पृथ्वीवरती जीव निर्माण झाले. मग त्याला म्हणतात क्षीरसागराच्या मंथनातनं अमृत आलं. ते अमृत सगळ्यात आधी कुठे आलं तर समुद्रात आलं. हो, त्याचे थेंब नद्यांवरती पडले. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. जे क्षीरसागराचं विश्वाचं मंथन झाल्यानंतर जे अमृत आलं,
ते समुद्रामध्ये आलं, पृथ्वीच्या समुद्रात आलं आणि पृथ्वीच्या समुद्रामध्ये पहिल्यांदा हिरवळ आली. हे पृथ्वीच्या समुद्र आणि हिरवळ आली पृथ्वीच्या समुद्रामध्ये. परत एकदा दाखवतो, कारण आज फक्त आपल्याला हे हृदयामध्ये हृदयस्थ करायचे आहेत ह्या गोष्टी. विश्वाचं मंथन झालं, क्षीरसागराचं मंथन, जी गोष्ट आपल्याला कुंभमेळ्याची सांगतात. आणि त्या मंथनातनं कुणास ठाऊक किती ग्रहांवरती जीवन निर्माण झालं, मला काय माहित, तुम्हाला काय माहित, पण आमच्या पृथ्वीवरती मात्र वृक्षवल्ली आम्हा हे निर्माण झालं. सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. निरंतर क्षीरसागर मंथन से पृथ्वी पर जीवों का जन्म हुआ और जीवन की शुरुआत हुई. तर हे अमृताचे कुंभ समुद्रातनं आले आणि समुद्रामध्ये जीव निर्माण झाले. ते जीव मात्र वनस्पती होते. ते वनस्पती आणखी 70% आपल्याला ऑक्सिजन पाठवतात. सागर मंथनातनं निर्माण झालेलं अमृत, त्या अमृतातनं निर्माण झालेलं जीवन आणि त्या जीवनामधला पहिला प्रकार हा समुद्रातली झाडं, जी आपण विसरलोय आणि ती आपण आत्ता वाचवायसाठी आपण प्रार्थना करतोय सगळ्यांना. हे बाहेरचं विश्व आपण असं बघतो, क्षीरसागराचं विश्व. आणि हे जे क्षीरसागराचं विश्व आहे ते त्याची धारा आपल्यामध्ये पाठवतं, जी ऊर्जेची धारा आहे. पूर्ण विश्व हे आदिशक्तीचा आगर आहे. जसं खाऱ्या पाण्याचा समुद्र हा पाण्याचा आगर आहे, तसं पूर्ण विश्व हे शक्तीचं आगर आहे. शक्तीने काठोकाठ भरलेले, चिंब चिंब भिजलेलं आहे विश्व. आणि ते आपल्याला भिजवण्यासाठी आपण कुठेही बसलो की वरनं खाली ही ऊर्जा येते, खालनं वरती ऊर्जा येते. आपण झोपलो तर ती अशी आडवी येते, आपण उभे राहिलो तर ती अशी येते. आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ही ऊर्जा आपल्यामध्ये येत असते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर ही आदिशक्तीची जी ऊर्जा आहे ती अमृत आहे आणि त्या अमृताची धारा आपल्यामध्ये रोज वाहत असते. समुद्रामध्ये तर आली, समुद्रामध्ये ह्या धारेनी हिरवळ निर्माण केली. आपल्यामध्ये ही धारा येते तेव्हा आपल्यामध्ये काय निर्माण केलं होते नी, हे तर बघितलं पाहिजे ना. माझ्या शेजारी गोदामाई वाहते, तिचं पाणी पिल्यामुळे मला काय मिळतं, माझ्या शेताला काय मिळतं मला माहित आहे. पण आदिशक्तीची नदी जेव्हा विश्वापासून माझ्यामध्ये येते, खालनं एक नदी येते, वरनं एक नदी येते, 2-2 नद्या येतात हो. या नदीला नाव आहे सुषुम्ना नदी नाडी. आपल्यामध्ये जी मुख्य नाडी वाहते तिला नाडी म्हणायचं का नदी म्हणायचं? पाण्याच्या नाडीला आपण नदी म्हणतो, तर आपण या ऊर्जेच्या नाडीला आपण नदी म्हणूयात, ऊर्जेची नदी. तर विश्वामध्ये चिंब चिंब भिजेल असं ओतप्रोत भरलेलं आदिशक्ती आहे. ती सगळं चालवते हो. कोणताही बदल कुठेही झालं की ती शक्ती बनवते ना बदल. कुठेही बघा बदल घडत असतात, तर ती शक्ती, आदिशक्ती ते बदल ढकलत असते. तर आदिशक्तीने आपली जी अमृताची कला आहे, अमृताची शक्ती आहे, ती आपल्या समुद्रामध्ये नेली आणि समुद्रामधनं झाडी निर्माण झाली. पण ही शक्ती जेव्हा आपल्यामध्ये येते तेव्हा आपल्यामध्ये काय निर्माण होतं हे बघूयात आपण. आपल्यामध्ये ही ऊर्जा खालनं आणि वरतनं विश्वातनं येते. क्षीरसागरामधनं आपल्यामध्ये ती ऊर्जा सागर तयार करते. परत एकदा बोलतो, हे आधीचं चित्र दाखवतो. श्रेय जाधव, थॉमस पॅकेट. विश्व म्हणजे पूर्ण ऊर्जेनी चिंब चिंब भिजलेलं, काठोकाठ कानाकोपऱ्यात भरलेली ऊर्जाच ऊर्जा. ती ऊर्जा जेव्हा समुद्रात आली तेव्हा तिने तिथे हिरवळ निर्माण केली, ज्या हिरवळीमुळे पृथ्वी जिवंत आहे. आणि हीच ऊर्जा आपल्यामध्ये जन्मापासूनही वाहत असते. 2 नद्या येतात विश्वामधनं आपल्यामध्ये. आपण जर झोपलो तर त्या अशा येतात. विश्वाला कळतं आपण झोपलोय का. आपण कारमध्ये जेव्हा फास्ट जातो तेव्हा त्या स्पीडने ती आपल्याला ऊर्जा भरत 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 जाते. ही जी ऊर्जा आपल्याला भेटते ना ह्या 2 नद्यांमधनं, ही फार महत्वाची आहे. ह्या कुंभमेळ्यापासनं या ऊर्जेचा विषय भारतामध्ये आणखी वाढणारे साधारण माणसापर्यंत येईल. आणि कुंभमेळ्याचं नाव नदी कुंभ म्हणता म्हणता सागर कुंभ असं होऊन जाणार आहे. सागर मंथनातनं निर्माण झालं सागर कुंभ हो.
तर ह्या नद्या ज्या ऊर्जेच्या आहेत त्या आपल्यामध्ये प्रवेश करतात आणि आपल्यामध्ये 7 समुद्र निर्माण करतात. 7 समुद्र आपल्यामध्ये ही ऊर्जा येते, त्याचं आणखी एक चित्र दाखवलंय. आदिशक्ति हम सबके भीतर क्षीर सागर के नीचे से उभरती है और ऊपर से उतरती है, नीचे से उभरती है और ऊपर से उतरती है, और प्राण शक्ति स्रोत के रूप में, प्राण शक्ति के नदी के रूप में 7 जगह पर अपना चक्र स्थान कर लेती है. इन 7 जगह को चक्र नहीं कहना, चक्र म्हणजे छोटं वाटतं हो, ते सागर आहे. तिथे अनंत ऊर्जा दिलेली आपल्याला 7 जागेवरती. तर आतमध्ये सूक्ष्म 7 सागर दिलेले. सागर मैत्री करायची असेल जसे जसे आपण बाहेरचे सागर शिकतो, 7 सागर आहेत, तसे आतले 7 सागर पण शिकतो सागर मैत्रीमध्ये. लहान मुलं शिकतील तेव्हा शिकतील. टीचर ट्रेनिंग ज्यांचं चालू आहे त्यांनी मात्र शिकलं पाहिजे. म्हणून सागर मित्र हा कार्यक्रम केवळ प्लास्टिक वेचायचा नाहीये. आतमध्ये आपली धारा शुद्ध आहे का? आतली शुद्ध धारा व्हायला लागली, 30% लोकांची शुद्ध धारा झाली आतमध्ये, की तुम्हाला नद्या स्वच्छ झालेल्या दिसतील. कारण सगळ्या वाईट सवयी निघून जातील हो, कचरा फेकायची. वाईट सवय ही आतली अशुद्धीमुळे वाईट सवय होते. आतल्या अशुद्धीमुळे आपल्याला जबाबदारीचा भावना ज्या आहेत त्या आपल्या बंद होऊन जातात आणि आपण बेजबाबदार जगायला सुरू करतो. तर हिंदीमध्ये मी वाचतोय, आदिशक्ति हम सबके भीतर क्षीर सागर से नीचे से उभरती है और ऊपर से उतरती है, और प्राण शक्ति स्रोत के रूप में 7 जगह पर अपना स्थान कर लेती है. उन 7 जगहों को कहते हैं सागर. तर 7 सागर आहेत, त्याच्यापैकी आपण लहान मुलांना फक्त एक शिकवतो, हा हिरव्या रंगाचा आतमध्ये जो दाखवलाय तो करुणासागर. सगळ्यात मुळाशी आपल्याला ही ऊर्जा शक्तीचा सागर देते. म्हणून अगदी समुद्र जरी साफ करायचा म्हटलं तरी तो माणूस घरातनं बाहेर निघतो आणि काम सुरू करतो. ज्याला ही जाणीव नसते की स्वतःमध्ये अनंत शक्ती दिलेली आहे, तो कामच सुरू करत नाही. एक शांती सागर पण दिलेला आहे दुसऱ्या चक्रामध्ये. ज्या माणसामध्ये हा नाहीये, जेव्हा काम करताना अडथळा आला की तो घाबरतो आणि निघून जातो, अशांत होऊन जातो, तळमळतो आणि म्हणतो की गव्हर्नमेंटचे लोक नाही म्हणतायत, लोक मला काम करू देत नाहीत. जो शांत असतो तो म्हणतो मी एकटा जरी सुरू केलं तरी शांतपणे सुरू करतो. 1 वर्षभर शांतपणे एकटा करतो काम, मग 1चे 4 होतात, 4चे 10 होतात, आणि शांतपणे शक्ती आणि शांतीचा वापर करून शांतपणे एका माणसाचं काम हे हजारो माणसांपर्यंत पोचायला लागतं. तर शक्ती आणि शांतीचे सागर दिलेले आहेत आपल्याला. आणि त्याच्यावरती नाभीला संजीवनी सागर दिला, ह्याच्यामध्ये लिडरशिप ठेवलेली आहे. मग एकटे आमचे आदिनाथ ढाकणे म्हणतात की कोणी आलं नाही आलं तरी मी जाऊन प्लास्टिक वेचणार, मी जाऊन वेचणार. माझ्यामध्ये संजीवनी आहे, मी आणखी मृत झालेलो नाही. मला बाकीचे लोक मरगळलेले दिसतात, काही हरकत नाही, माझ्या एकट्यामधली संजीवनी त्यांना जागं करेल. ही जी आतली शक्ती आहे ती 3ऱ्या चक्रामध्ये दिलेली आहे आपल्याला. तिला संजीवनी शक्ती असं नाव आहे. तो संजीवनीचा सागर दिलाय हो. शक्ती, शांती आणि लिडरशिपची संजीवनी ही वापरल्यानंतर आपण नदीचं काम सुरू करतो, आणि नदी करता करता आपली करुणा वाढत जाते आणि वाढत जाते, कारण आपण हृदय चक्रापर्यंत येतो. आणि आपण नदी बरोबर आपल्याला कळायला लागतं, अरे नदी साफ केली तर समुद्र साफ होतोय, मग आपण सरळ सरळ समुद्राचंच काम घेऊयात. तर सागर मित्रामध्ये आपले 4ही चक्र जे आहेत कुंडलिनी योगाचे, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र आणि अनाहत चक्र, हे चित्ररूपाने थोडेसे दाखवले की करुणा सागरापर्यंत येतं. गंमत अशी आहे की आता आपण 16 वर्ष शिकवतोय, 4 लाख विद्यार्थ्यांपर्यंत आपण आलेलो आहोत. लहान मुलांमध्ये हे करुणा सागर जिवंत असतो, मोठ्या माणसांमध्ये याचं डबकं झालेलं असतं. थोडंसं पुढे जातो ह्याच्या पुढे साधनेचा एक सागर आपल्याला कंठ चक्रामध्ये दिलेला आहे. तिथे विशुद्धी चक्रामध्ये शुद्धी आणि साधना म्हणजे कार्याचं सातत्य, आणि तो माणूस तो विषयच बोलतो, दुसरा विषय सोडूनच देतो, त्याची मुखशुद्धी पण होऊन जाते. आलतू फालतू विषयामध्ये त्याचं बोलणंही बंद होऊन जातं, आणि वो जबान से जो बोलता है वो कंधे से करता है. बघा इथे विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र आहे, कंठ चक्र आहे, तिथेच खांदे दिलेले आहेत. जो जबान से कहेगा मी गोदावरीला वाचवणार, वो कंधे से करेगा. तर ह्या आतल्या गोष्टी कळल्या पाहिजेत आतल्या नदीच्या. काम करता करता आपली संकल्पदृष्टी सुरू होते, आणि आपला नदीचा जो संकल्प आहे तो वाढत वाढत सगळ्या नद्यांसाठी, नाशिकचा संकल्प कोपरगावपर्यंत, पुण्याचा संकल्प जालन्यापर्यंत,
असे संकल्प मोठे वाढत जातात. ही संकल्पदृष्टी हा तिसरा डोळा. आणि त्याच्या पलीकडचं जे आहे समर्पित सेवेसाठी, सगळ्यात वरचं जे चक्र आहे तिथे समर्पित सेवेसाठी तो माणूस तयार होतो. हे 7 चक्र त्याला जागृत करावे लागतात. बाहेरच्या नदीतनं आपण पाणी घेतो आणि आतल्या नदीमधनं हे लिडरशिप क्वालिटीज, नेतृत्वाचे 7 गुण घ्यावे लागतात. बाहेरच्या नदीमधनं आपल्याला पाणी घ्यावं लागतं आणि आतल्या नदीमधनं मात्र आपल्याला हे 7 गुण आहेत. हे 7 गुण आपल्याला त्याची शेती करावी लागते, तिथलं पाणी घ्यावं लागतं. आणि अटल बिहारी वाजपेयी म्हणतात त्याच्याप्रमाणे हे 7 गुण आपल्यामध्ये विकसित करून निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. चरित्र निर्माण म्हणजे काय हो? आतल्या नदीमधनं पाणी घेणे. आतल्या नदीमधले 7 सागर आहेत, त्यातनं शक्ती, शांती, संजीवनी, करुणा, शुद्धीची साधना, दृष्टीचा व्यापकता आणि पूर्ण विश्वाची सेवा. पूर्ण विश्वाची सेवा करता करता आधी समुद्राची तर करूयात. नदीपलीकडे आणि प्रदेशापलीकडे, देशापलीकडे सब देश मिलके एक प्रदेश, सब जल मिलके एक सागर, इथपर्यंत जाणं लहान मुलांना हे कळायला लागेनात का 7 वर्ष? पण टीचर्सच्या लक्षामध्ये एकदा तरी 2 तास दिले पाहिजेत आतलं मंथन करायसाठी. तर हे मंथनाबद्दल मी बोललो की ऊर्जा जी आपल्यामध्ये येते त्याची नदी आहे, त्याच्यावर 7 सागर आहेत. आता मी जे काही बोललो ते एका चित्रामध्ये दाखवतोय. हा क्षीरसागर म्हणजे विश्व. यातनं जी ऊर्जेची नदी आपल्यामध्ये येते त्यातनं 7 ऊर्जेचे सागर आतमध्ये तयार होतात. आणि इथे जो दाखवला आहे आता 7 ऊर्जेचे सागर आपल्यामध्ये तयार होतात, ज्याला चक्र म्हणतात काही लोक. ते सागर आहेत, सप्तसागर. आणि हे सागर आहे. आपण सागर मित्र नाव पहिल्यांदा ऐकतो तेव्हा आपल्याला फक्त जो दृश्य सागर आहे खाऱ्या पाण्याचा तोच दिसतो आणि आपल्याला वाटतं हा सगळ्यात मोठा आहे. ऍक्च्युली 3 प्रकारचे सागर आहेत. त्यामुळे 3 सागरांची मैत्री जर केली, सागरांची सागराशी मैत्री, जसं 3 नद्यांचं मिलन होतं की नाही हरिद्वारला, आणि हरिद्वारला नाही पुढे प्रयागराजला 3 नद्यांचं मिलन होतं, तसं हे 3 सागरांचं मिलन आहे. एक अनंत सागर, एक आतमधला करुणा सागर आणि एक खाऱ्या पाण्याचा सागर. सगळ्यात लहान आहे तो खाऱ्या पाण्याचा सागर. हा संकटात आहे आणि त्याला करुणा सागरामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. तर लहान मुलांना आपण हे सगळं न सांगता ही पार्श्वभूमी स्वतःमध्ये ठेवून आपण त्या लहान मुलांमध्ये करुणा सागर बघतो. तिथे लहान मुलं दिसत नाहीत आपल्याला, साक्षात करुणेचा सागर आहे तिथे. त्यांना सागराचं कष्ट जर दाखवले, त्यांना सागरामधले पक्षी मासे मरतायत हे दाखवलं, तर त्यांचा करुणा सागर हा उचंबळून येतो. पुढे जाऊया. तर आता आपण काय केलं हे बघा. परंपरेप्रमाणे आपण काय केलं? एक तर स्मरण केलं पांडुरंगाचं, निराकाराचं. पांडुरंगाचा आकार माहित आहे आपल्याला, पण तो निराकार आहे हे माहित आहे. वेदानाही नाही कळला, वेदानाही नाही कळला, अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा. पंढरीचा राजा आहे, त्याचं मूर्तिरूप माहित आहे, पण आपण गाण्यामध्ये पण म्हणतो की तो निराकार आहे. तर आपण निराकाराचं स्मरण केलं, निराकारामध्ये आकार विश्वाचं जे झालं त्याचं स्मरण केलं. हे करताना आपण विसरत नाही स्मरण सद्गुरूंचे, संत तुकारामांचे, माऊलींचे, एकनाथांचे, नामदेवांचे. का? तर त्यांनी आपल्याला विश्व बघा असं सांगितलं हो. नदीपर्यंत थांबू नका, समुद्रापर्यंत जा, गावापर्यंत थांबू नका, राष्ट्रापर्यंत जा, राष्ट्रापर्यंत नाही, प्रदेशापर्यंत नाही, सब देश मिलके एक प्रदेश, हे विश्वाची माझे घर, हे सांगणारे साक्षात निराकाराने आकार घेतला, त्यांचं स्मरण केलं आपण आता. हे मंथन आहे आपलं. एक स्मरण विश्वाचे जे आदिशक्तीचं क्षेत्र याचं ते चित्र बघितलं आपण. याला क्षीरसागर आणि अमृतसागर म्हणतो. याचं स्मरण केलं पाहिजे. दुसरं स्मरण आकाशगंगेचे, जी आदिशक्ती धारा आपल्यामध्ये उतरते ती. तिसरं स्मरण सुषुम्ना नदी नाडी, आपल्यामध्ये मूळ चैतन्य धारा जी आहे तिचं स्मरण केलं. चौथं स्मरण काय? विश्वसंकल्प धारा जी चैतन्याची आहे ती आतला आवाज म्हणून काम करते. आपल्याला बरं वाईट काय आहे ते सांगते, सारासार विचार सांगते. आणि स्मरण केलं आपण सप्तसागरांचं की आपल्यामध्ये शक्ती,
शांती, संजीवनी, करुणा, शुद्धी, दृष्टी आणि सेवा नेतृत्व हे 7 क्वालिटीज आपल्यामध्ये चेक करायचे. लहान मुलांमध्ये ते काय काम करतायत, त्यांची काय प्रगती होतीये ते बघायचं आहे. पण आपल्यामध्ये ह्या 7 लिडरशिप क्वालिटीजमध्ये काय घडतंय हे बघणं जरुरी आहे. स्मरण जबाबदारीचे होते, उत्तरदायित्वाचं होतं. कारण हे 7 शक्ती दिलेल्या आहेत आपल्याला उत्तरदायित्व वाढवण्यासाठी. ते आपलं उत्तरदायित्व कोपरगावपर्यंत आहे, अहिल्यानगरीपर्यंत आहे, महाराष्ट्राच्या 36 डिस्ट्रिक्ट्सपर्यंत आहे. महाराष्ट्रामध्ये जे उदाहरण घडेल ते भारतातल्या 30च्या वरती 30च्या वरती जे राज्य आहेत तिथपर्यंत जायचे आणि 200 देशांपर्यंत जायचं. हे उत्तरदायित्व आपलं वैश्विक आहे. सागरापर्यंत पोचलं की वैश्विकच विचार येतात. आणि मग आत्ता आपण ज्या कामामध्ये उतरलेलो आहोत त्याच्यामध्ये मात्र आपण अवनी मातेचे, तुमच्या आमच्या पृथ्वीचे आणि ग्लोबल वॉर्मिंगचे स्मरण करतो. आधी हे सगळं वैश्विक झाल्यानंतर. आणि काही लोक इथनं सुरू केलं तरी चालतं. आपण ही सभा घेतली होती, त्याचं चित्र मुद्दाम दाखवलेलं आहे. आणि स्मरण वृक्षवल्लीचे आपण करतो ग्लोबल कोलिंगसाठी. आणि इथपर्यंत आलं की आपल्याला आपली जबाबदारी हातामध्ये येते की स्मरण भूवनराईचे आणि सागर वनराईचे. भूवनराई ही 30% आणि सागर वनराई 70%. आणि स्मरण आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक वाईट सवयींचे. आपण सर्व प्लास्टिक फेकतो, त्यामुळे सागर वनराईची हत्या होते. तर आपली वाईट सवय लक्षात कशी आणायची, तर चांगली सवय सुरू केली की वाईट सवय कशी राहील. आता हे सगळं स्मरण करून पूर्ण कार्यक्रमच तुमच्यासमोर मी मांडलाय. आपलं जवळजवळ 70% बोलणं झालंय बरं का. सागर मंथन हा विषय सांगितला होता, प्लास्टिक हा विषय सांगितला नव्हता. आपण पुढे थोडंसं बघूयात आणखी. आता आपण जरा जमिनीवरचा जो सागर आहे, 7 समुद्र आहेत ते असे दिसतात. त्या जमिनीवरचा सागर, कारण आपण गोदामाई बघतो, तर जमिनीवरचा सागर स्मरण करायचा. अथांग आहे. या सागरामध्ये 70% कुलिंगची ताकद आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हटलं की ग्लोबल कुलिंग म्हणायचं. ग्लोबल कुलिंग म्हटलं की जमिनीवरचे 30% जंगल आणि समुद्रातले 70% जंगल दोन्ही लक्षात आले पाहिजेत. समुद्रातले 70% जंगल विसरू नका. हे 7ही समुद्र आहेत, याच्यात मी फार नाही वेळ घालवणार. नॉर्थ पॅसिफिक, साऊथ पॅसिफिक, नॉर्थ अटलांटिक, साऊथ अटलांटिक, इंडियन ओशन आणि अँटार्क्टिक नॉर्थ पोलचं आणि सदर्न ओशन साऊथ पोलचं. ध्रुवावरचे पण 2 समुद्र आहेत. तर हे उत्तर आणि दक्षिण प्रशांत महासागर, उत्तर आणि दक्षिण अटलांटिक महासागर आणि इंडियन ओशन. आणि मग उत्तर आणि दक्षिण ध्रुवाचे समुद्र म्हणून 7 सागर. आणि पृथ्वीवरती फक्त आग होती, समुद्र नव्हता. हो, समुद्र जन्म घेतो म्हणून समुद्र मरू शकतो. नद्या जन्म घेतात कारण नद्या पण नव्हत्या, म्हणून नद्यांचा मृत्यू पण असू शकतो. अनंत आहे फक्त आदिशक्तीची धारा. म्हणून आपल्याला अनंत, अविरल, निर्मल, स्वतंत्र जी धारा आहे, मूळ धारा, त्या आतल्या नदीकडे मात्र लक्ष द्यावं लागणार आहे. कारण बाहेरची नदी सीमित आहे. जेव्हा पृथ्वी गरम होती अशी, तेव्हा नद्या कुठे होत्या? तेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र पण आलेले नव्हते. त्यांना जन्म आहे आणि त्याला अंत पण आहे. पाण्याला, पाणी काही परमेश्वर नव्हे, आदिशक्ती परमेश्वर आहे, तिला अंत नाही. तर आपल्या पृथ्वीवर गरम होतं सगळं, पाणीच नव्हतं. हो, तर समुद्र बघायचा आहे तर त्याचा उगम बघितला पाहिजे. पाणी आलं कुठनं? तर थंड जशी पृथ्वी होत गेली तसं तुम्हाला मोठी स्क्रीन असेल तर तुम्हाला पाऊस पडताना दिसेल. हा लाखो वर्ष पडला पाऊस, कारण पृथ्वीला थंड करण्यासाठी लाखो वर्ष पाऊस पडावा लागला, लाखो वर्ष. आणि ती पृथ्वी थंड होत गेली. आणि मग त्या पृथ्वीमध्ये जे मोठे लावेचे मोठे मोठे डोंगर होते त्याचे तुकडे झाले पाऊस पडल्यामुळे. त्या तुकड्यांचे आणखी छोटे तुकडे झाले आणि त्याची वाळू झाली. आता कोट्यावधी वर्ष लागलेत ते व्हायला. पाऊस पडतो आणि त्यांनी आपली माती निर्माण केली. हो, लावारसामध्ये माती कुठे होती? त्याचे दगड झाले, टणक दगड झाले आधी, आणि त्याचं वेदरिंग होऊन 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 छोटे दगड होऊन मग माती झाली. ही माती ही पावसामुळे झाली आहे. आणि या मातीमध्ये पहिले जीव आले बघा, पण हे काही जमिनीवर नाही तयार झाले, हे आधी पाण्यामध्ये आले जीव. आणि पाण्याचे जीव जे आहेत ते जमिनीवरती आले. पण आधी समुद्राने पाऊस पाडून आधी माती निर्माण केली. हे मंथन तुमचं आमचं झालंच पाहिजे. ही जी हिरवळ आहे ती हिरवळ महत्वाची. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे.
आपण आलो कुंभमेळ्याच्या इथे. आपला जो कोपरगावचा प्रयोग होणार आहे, घरोघरी कोपरगावच्या 75 गावांमध्ये प्रत्येक उंबरठ्यावरनं जर आपण व्यवस्थित प्रयत्न केला तर कुंभमेळा सुरू व्हायच्या आधी आपल्याला हे उदाहरण करता येतं की एका तालुक्यामध्ये कोणीच फेकत नाहीये की हो. त्याचा इम्पॅक्ट, आपल्या कृतीचा इम्पॅक्ट जे करोडो लोक होणार आहेत त्यांच्यावर झालं पाहिजे. आपण नुसतं बोलून त्यांना की तुम्ही आमच्या घरी येताय, तुम्ही फेकू नका, आणि आमच्या घरी आम्ही फेकतच चाललेलो आहोत. आमच्या घरी आम्ही फेकतच चालले आहोत. आम्ही बघतोय 2027 मध्ये कुंभमेळा येणार आहे. आजच सुरू झाला की हो कुंभ आपला. आजच कुंभ सुरू झाला. आपला कुंभ तर 365 दिवस असणार आहे. आपला कुंभ 365 दिवस. तर आपलं एक उदाहरण झालं पाहिजे, नाशिककरांचं झालं पाहिजे. नाशिकमध्ये आता 200 शाळेमधले विद्यार्थी आणतायत की हो प्लास्टिक. नाशिकमध्ये 14 नोव्हेंबरला सुरू झालं की. तर 230 शाळेपर्यंत पोहोचलो आपण. 14 नोव्हेंबर ते आतापर्यंत किती महिने झाले असे? 4-5 महिन्यामध्ये. तर एक उदाहरण लहान मुलांपासनं वडीलधाऱ्या मंडळींकडनं आणि खास करून जे 20 ते 50 या वयोगटामधले जे आहेत, 75 गावांमध्ये आपल्याला काय प्रयोग करता येईल ह्याच्या जबाबदारीची जाणीव मला करायची होती. तो प्रयोग कसा करायचा हे सोपं आहे हो. ती जबाबदारी आपली आध्यात्मिक जबाबदारीपर्यंत गेली पाहिजे. जे सगळ्यात शुद्ध आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. नदीच्या पलीकडचा समुद्र आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. समुद्राच्या पलीकडचा करुणासागर आपल्यामध्ये आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. करुणासागराच्या पलीकडचा अधिसागर आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे अलख निरंजन लखे न कोई. आपल्या डोळ्यातलं अंजन जर काढून टाकलं तर आपल्याला निर्मळ काय दिसतं तर विश्वापर्यंत दिसायला सुरू होतं ना. दृष्टीदोष असेल तर आपल्याला सीमित दिसतं, असं त्याच्यामध्ये आहे. आजचा आपला हा म्हटलं तर आध्यात्मिक कार्यक्रम आहे. हे चित्र आहेत वेगवेगळे. आपण बघतो याला आपल्या मनामध्ये काहीतरी विचार येतात की समुद्राचं मंथन झालं, पण ते आदिशक्तीचा समुद्र विश्वाचं मंथन आहे हे लक्षात आणलं. अलख निरंजन लखना केवल अलख अलख का पूर्ण अर्थामध्ये मी जात नाही, पण दृष्टीदोष आपल्याला काढावा लागतो. बाहेरचं जे काही जग आपण वाईट केले ते आपल्या दृष्टीदोषांमुळे आहे. थोडंसं पुढे जाऊयात. हा अमृत कुंभ वृक्षवल्ली शेवटी आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. एक रिमाइंडर म्हणून. आणि आता आपण आपल्या कामाकडे येणार आहोत. असं म्हणतात की हे जे अमृत आहे ते घेऊन जाताना काही थेंब हरिद्वारला पडले, काही प्रयागराजला पडले, काही उज्जैनला पडले आणि काही आपल्या नाशिकमध्ये पडले. आणि म्हणून तिथे दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये तर आपला सिंहस्थ कुंभमेळा असतो. आणि ह्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये कचरा फेकण्याचा खूप मोठा एक प्रसंग असतो.
जेव्हा नाशिकमध्ये मिटिंग्स झाल्या तेव्हा असं विचारमंथन झालं की 2 कोटी येतील, 20 कोटी येतील, माहित नाही किती लोक येणार, कोट्यावधी येणार, 2 कोटी तर कमीत कमी येतील. युपीचे सीएम म्हणतात की 600 कोटी आले होते म्हणतात प्रयागराजला. म्हणजे अर्ध पॉप्युलेशन भारताचं 3-4 महिन्यामध्ये कधी 2 कोटी कधी 1 कोटी असे येत गेले. नाशिकला तेवढी जागा नाहीये. एनिवेअर बिटवीन 2 कोटी ते 20 कोटी का 200 कोटी पण जाऊ शकेल, माहिती नाही आपल्याला. तर एवढे लोक येणार, एवढे लोक कचरा फेकणार, त्याच्यामध्ये सगळ्यात घातक कचरा जो प्लास्टिकचा आहे. त्यांना आपण कोणत्या तोंडाने सांगायचं की तुम्ही फेकू नका, जेव्हा आपलं आजचं फेकणं चालू आहे, गोदामाईकडे आपलं आपलं प्लास्टिक चाललेलं आहे. तर शेवटी हा आध्यात्मिक प्रश्न होतो की अतिथी देवो भव. आता मी थोडीशी शब्द जे वापरतो ते काही लोकांना आवडणार नाहीत, पण मी बाहेरच्या लोकांना म्हणतोय की तुम्ही आल्यानंतर घरामध्ये थुंकू नका माझ्या, पण मी माझ्या घरात थुंकतोय, मी प्लास्टिक फेकतोय. तर आपला असा प्रयत्न आहे की 30% तरी जनता नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये प्लास्टिक फेकणं बंद करेल, साधारण जुलै-ऑगस्ट 2027 येईपर्यंत. 30% तरी पाहिजे तो आपल्याला, 100 पैकी, म्हणजे 10 पैकी 3. आता आमची खुशनशिबी की नाशिक जिल्हाचा जरी भाग नसला तरी नाशिक डिव्हिजन, नाशिक विभागाचा एक अविभाज्य भाग असल्यामुळे अहिल्यानगरचे, कोपरगावचे आदिनाथ भाऊ भेटले आणि म्हटले की आपण इथे पण करायचं का कोपरगावला. म्हटलं की 90% काम तर झालेलं आहे, कारण तुम्ही जी टीम तयार केलेली आहे आणि दळवी साहेब आहेत आणि शबाना मॅडम आहेत, ते बघितलं मी कोण कोण आहे तिथे आणि कसे करतात कामं ते. 90% काम झाले की फक्त मंथन करायचं आपल्याला, आपला दृष्टीदोष आहे का हे विचारायचंय. किती आपलं वय झालं, किती अनुभव असला तरी माझी प्रार्थना आहे तुम्हाला की इतके वर्ष आपण करत आलो, काही ना काहीतरी चुकतंय बरं का. तर ते जरा गहराई में जाके देखना पड़ेगा हमारे दृष्टिदोष क्या है. आज का प्रसंग ऐसे था कि आपके आगे मैं कुछ बातें रखूं. आप बुजुर्ग हो, मेरे से ज्यादा सीखे हो, पर आपके आगे मैं कुछ सोच विचार रखूं की हमें केवळ बाहेर की नदी देख के नाही होगा, हमें भीतर की नदी देखनी पडेगी. आणि हे बघता बघता शेवटी ह्यातलं सगळं सार कुठे येतं की मी काय जबाबदारी घेतलेली आहे. तर ती मी जबाबदारी काय आहे, मी काय असं मी शब्द बोलीन तुम्ही शब्द बोलायचा असं न करता, मी फक्त सुरुवातीला आपण जे वाचलं होतं ती जबाबदारी वाचणार आहे इथे. आम्ही कोपरगाव तालुक्याच्या प्रत्येक कुटुंबातील नागरिक प्रतिज्ञा करतो की आपापल्या घरातील प्लास्टिक कचरा वेगळा जमा करून रिसायकलसाठी पाठवू व गोदावरी नदी व खोरे आणि सागर वनराई यांचे रक्षण करू. आम्ही व्यापक बनू. तर हे आपलं काम आहे डायरेक्टली. हे कसं करायचं, कोणतं प्लास्टिक, हे सगळं पुढच्या वेळेस आपण प्लास्टिक प्रदूषण आणि त्याच्यानंतर प्लास्टिक पासून मुक्ती कशी करायची ते बघणार आहोत. तर आज आपण काय केलं, इनॉग्रल सेशन आपण घेतलं कोपरगावला. त्याच्यानंतर 3 होते, त्यातलं पहिलं आज कंप्लीट झालं, सागर मंथन. 2 ऑनलाईन सेशन्स आपले व्हायचे आहेत. आपलं झालं बरं का, पण थोड्या वेळ मी तुम्हाला ठेवणार आहे आणखी मंथन करण्यासाठी. तर आपण जून 26ला काम सुरू होईल शाळांमध्ये, गावांमध्ये सुरू करता येईल बरं का, पण शाळांमध्ये आपलं जून, कारण आता शाळेला सुट्ट्या आहेत ना. तर जून 26, सप्टेंबर 26 मध्ये जेव्हा सुरू होईल तेव्हा फेज 1 मध्ये आजचं सेशन आणि 24 तारखेचं आणि 27 तारखेचं ज्यांचं कंप्लीट होईल ते बेसिक टीचरचं ट्रेनिंग होईल. त्यांनी शाळेपैकी 5वी, 9वी किंवा 12वीतला एक वर्ग घ्यायचा, 20 ते 50 विद्यार्थ्यांचा, आणि फक्त त्या वर्गावरती इम्प्लिमेंटेशन करायचे. पूर्ण शाळेवरती जाऊ नका पहिले 3 महिने. आपल्याला 20च्या 20 विद्यार्थी बदलता येत आहेत का हे बघा मात्र 3 महिने. डोंट गो आफ्टर नंबर्स, तो दृष्टिदोष खूप मोठा आहे. गो आफ्टर क्वालिटी नॉट क्वांटिटी. तर आपण एकच वर्ग घ्यायचा आणि त्या वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थी आणतो का हे 3 महिन्यामध्ये प्रयोग करायचा. दर महिन्याला ते घरी जमा करतात, आणतात. ते कसं जमा करायचं त्याचे 10 नियम मी लिहून काढलेत मराठीमध्ये, ते मी तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यामध्ये देणार आहे. आणि हे सगळं तुम्हाला, सगळे पॉवर पॉईंट्स तुम्हाला मिळतील. तर हा फेज 1 आहे. फेज 2 मध्ये काय आहे थोडंसं पुढचं बोलतो. आपल्याला कुंभमेळ्यापर्यंत याचा इम्पॅक्ट घेऊन जायचा असेल, कोपरगाव मॉडेल बनवायचं असेल, तर फेज 2 मध्ये आपलं 3 महिन्याचा जो प्रयोग होईल त्याच्यानंतर ऑक्टोबर 26 ते मार्च 27 याच्यामध्ये पुढचे प्रयोग आहेत आपले. त्याच्यामध्ये आपापल्या शाळेमध्ये सगळ्या वर्गांपर्यंत पोहोचवायचं.
किंवा आपापल्या गावामध्ये आपण 10 कुटुंब घेतली असतील तर सगळ्या कुटुंबांपर्यंत पोचवायचं. एक महिला बचत गट घेतला असेल तर सगळ्या महिला बचत गटांपर्यंत पोचवायचं. अर्थात ही स्पीड माझ्या अनुभवाप्रमाणे मी सुचवतोय की स्लो गेलं तर जास्ती भक्कम काम होतं. मग हे पुढचं काम जे आहे ते आत्ता सगळंच बोलत नाही. ते फुल पार्टिसिपेशन करण्यासाठी काय करायचं ते बघू. आपल्या 75 गावांपैकी समजा 5च गावं आली, ठीक आहे ना. आपण 3 महिने 5च गावं करायची आणि त्याच्यानंतर मग आपण लक्ष देऊ की हे बाकीचे का नाही आले, ते आपलं पुढचं चालूच राहणार आहे आयुष्यभर. पण कुंभच्या अलीकडे आपण 75 गावापर्यंत जायचा अथक प्रयत्न करणं जरुरी आहे. तर हा जो बदल आहे तो आपण बघत नाही आहोत, तो निसर्गाला हा बदल पाहिजे आपल्यामध्ये, की आपण 7ही चक्रांचा वापर करून आपण मोठी लीडरशिप द्यायची. वही बदलाव बनो जो प्रकृति देखना चाहती है, वही परिवर्तन लाओ जो उत्क्रांति सिखाती है. वही बदलाव बनो जो प्रकृति देखना चाहती है, वही परिवर्तन लाओ जो उत्क्रांति सिखाती है. माझा शिकवणारा जो माणूस आहे तो सांगू शकेल की तू गोदावरी नदी साफ कर. पण निसर्गाला विचारलं तर निसर्ग म्हणते आजच सगळ्या नद्या घ्या, 66,000 नद्या. तो वही बदलाव बनो जो सृष्टी चाहती है. सृष्टीचं म्हणणं आहे की प्रत्येकाने आजच प्लास्टिक फेकणं थांबवा. आपण ठरवू शकतो एका शाळेमध्ये, पण हे आपलं एक विचार मंथन कोणत्या दिशेने गेलं पाहिजे ह्याचं चित्र तुमच्यासमोर उभं करायचं होतं. एकदाच त्या 2 लाईन परत. वही बदलाव बनो जो प्रकृति देखना चाहती है, वही परिवर्तन लाओ जो उत्क्रांति सिखाती है. शिवबांचं पहिलं स्वराज्य महाराष्ट्र व्यापक. थोडंसं लक्ष द्या. शिवबांना जर व्यापकता सांगितली नसती राजमाता जिजामातांनी, तर ते पुण्याचे सुभेदार राहिले असते. त्यांनी पुण्याची सुभा, साताऱ्याची सुभा, वाईची सुभा, सगळ्या सुभा एकत्र म्हणून भारत असा मोठा भूगोल बघितला. लक्षात ठेवा, मोठा भूगोल बघितला. म्हणून पहिलं स्वराज्य. नाहीतर सगळे आपापल्या सुभ्यामध्ये राहिले असते. दुसरं स्वराज्य हे टिळकांचं. मग टिळकांनी फक्त महाराष्ट्रच बघितला असता तर, मग त्यांनी महाराष्ट्र पण बघितलं, पंजाब पण बघितलं, वेस्ट बेंगॉल पण बघितलं, म्हणजे मोठा भूगोल बघितला. मोठा भूगोल बघितला. नाही तर महाराष्ट्रापुरताच बोलले असते. त्यांनी मोठा भूगोल बघितला. आता आपली मुलं काय करतायत? तुम्ही इथे जर लहान मुलांचे हात बघितले किंवा ही लहान मुलगी बघितली जिने पृथ्वीच धरलेली आहे, ते आणखी मोठा भूगोल बघतायत. फक्त भारता एवढंच बघायचं का? नाही, सगळे देश बघायचे. तर तसं हा पहिलं स्वराज्य शिवबांचं. बाळ शिवबांच्या हस्ते सोनियाचे नांगर या मातीत फिरले. मराठा देशापर्यंत पहिले स्वराज्य पसरले. मुघलशाही, कुतुबशाही, निजामशाही, आदिलशाही या सर्वांचा जुलूम झुडकारून ताठमानेने भरले पहिले स्वराज्य. सुभ्याच्या पलीकडे महाराष्ट्र बघावं लागला. सुरुवात झाली मोठा नकाशा काढून. दुसरे स्वराज्य उभारले पुण्याच्याच बाळ गंगाधर टिळकांच्या मुखोद्गारातून. जन्मसिद्ध स्वराज्य, भारत देशापर्यंत पसरलेले, ब्रिटिश साम्राज्याला भारत छोडो करून कमवलेले. पण फक्त महाराष्ट्राचा विचार ठेवला असता तर दृष्टीदोष काढताना आपल्याला जो देश मिळालेला आहे त्या सगळ्या देशांचा मिळून काय प्रदेश बनतो तो बघावा लागतो. तर आपण लहान मुलांना म्हणतोय की देशाच्या पलीकडे समुद्र बघा रे, निळा देश. आणि समुद्र बघितला तर हा वीर तयार होतो, याच्यामध्ये मी जात नाही आता. पण आपल्याला बलशाही, उत्साही, प्रसन्नवीर युवक पाहिजेत. शांत, संयमी, पृथ्वी स्वराज्यासाठी तत्पर पाहिजेत. संवादातून पृथ्वीचा समाज जोडणारे, विश्वप्रेमातून जोडकृती रचणारे, सकारात्मक, सत्याग्रही, विघ्नहरी, विश्वजिज्ञासू, पृथ्वी स्वराज्याचे सेवक, नवपरिवर्तनाची जबाबदारी घेणारे. आतले 7ही सागर जर जिवंत झाले तर हा माणूस तयार होतो. आणि आतले 7ही सागर जर आपण त्यातलं पाणी घेतलं नाही तर तो अशक्त, आळशी, भित्रा
स्वार्थी, मी माझ्याचे खूळ असलेला, पूर्वग्रही, संवाद तोडणारा, संकुचित प्रेमातून तोडकृती करणारा, निराशावादी, भ्रष्टाचारी, शोषक, अल्पजिज्ञासू, मला अभ्यास करायचा नाही म्हणतो. काय सांगताय बाहेरचा सागर, आतला सागर? अल्पजिज्ञासू, मग तो खलण्याचा चाकर बनतो, मग तो बेजबाबदार असतो, तो दुसऱ्यांना दोष देणारा बनतो. नवपरिवर्तनाची जबाबदारी घेणारा नसतो, तो दुसऱ्यांना दोष देतो. गव्हर्नमेंट करत नाही, हे करत नाहीत, ते करत नाहीत, मुलं ऐकत नाहीत, तर दुसऱ्यांना दोष देणारा. तर सागर मित्रमध्ये आतले 7 सागर शिकता शिकता हा सप्तशक्ती जागृत असा पृथ्वी स्वराज्य वीर तयार होतं. हे तिन्ही समुद्राचं मिलन होतं, सागरांची मैत्री होते, आणि हे तिसरं स्वराज्य अवतरतं, ज्याचे चित्र इथे दिलेले थोडक्यात. काय करायचं नाही, पॉल्युशन नाही करायचं पाण्याचं, पॉल्युशन नाही करायचं हवेचं, झाडं नाही तोडायची, आणि खर्च जास्ती करायचा आहे लहान मुलांना आजारापासून वाचवण्यासाठी, लहान मुलांच्या शिक्षणासाठी. आपण लहान मुलांना त्रासामध्ये ढकलतोय. खर्च कमी करायचा आहे रणगाड्यांवर आणि युद्धनौकांवरती, खर्च कमी करायचा आहे युद्धावरती, खर्च करायचा आहे सौर ऊर्जा, खर्च करायचा आहे पवन ऊर्जेमध्ये, खर्च करायचा आहे पाणी शुद्ध करण्यामध्ये, खर्च करायचा आहे आपली बुद्धी शुद्ध करण्यामध्ये, आपले दृष्टीदोष घालवण्यामध्ये, खर्च करायचा आहे वैयक्तिक वाहन नाही तर सामूहिक वाहनाकडे, खर्च करायचा आहे घरामध्ये पाणी जमा करून, घराचं पाणी स्वतः आपण पावसाचं पाणी जमा करणे, गावाचं पावसाचं पाणी जमा करणे, आणि झाडांना जिवंत ठेवणे, हे सगळं आलं. वैज्ञानिक दृष्टिकोन झाला, एन्व्हायरमेंटलिस्ट. आता आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. आपल्याला हे सगळे धर्म जे आहेत, त्यांची मुलं जी आहेत, त्या मुलांना काय माहिती ते कोणत्या धर्माचे आहेत? तर त्यांना आपल्याला करुणासागरच शिकवावं लागणार आहे, कोणत्याही धर्माचे असोत. अरे पक्षी मासे मरतायत, झाडं मरतायत, त्यांच्यावर प्रेम करूयात. दुरितांचे तिमिर जावो, प्रत्येकजण आपापल्या डबक्यामध्येच बघतोय. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, विश्वाचा स्वधर्म म्हणजे पृथ्वी एवढा तरी झाला पाहिजे, पृथ्वीचा समुद्र तरी घेतला पाहिजे आतमध्ये. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. पक्षी मासे आणि झाडांना पण सुख मिळालं पाहिजे. ते आध्यात्मिक दृष्टिकोनामधनं जी तयारी आहे ती. आणि ही शासकीय दृष्टिकोनामध्ये, आता तुम्ही बघताय या सगळ्या देशांचे युद्धच चालू आहेत एकमेकांबरोबर, तर त्याच्यामध्ये बॅलन्स आणण्यासाठी लहान मुलांना पुढच्या पिढीसाठी शिकवावंच लागणार आहे की तुमचा देश आणि निळा देश मिळून तुमचा खरा देश आहे. अखंड भारत म्हणजे भारताची जमीन आणि समुद्र, भारताचा भूखंड आणि जलखंड. इंडिया मायनस ओशन जर केलं तर पाऊसच नाहीये हो. इंडिया मायनस ओशन करून बघा, इंडिया मायनस सागर, पाऊसच पडत नाही. मग तर इंडिया प्लस सागर असं बघितलंच पाहिजे, कारण तसं आहे. आपला दृष्टीदोष राहिला तर आतला दृष्टीदोष राहतो. सध्या देशादेशांची एकमेकांबरोबर भांडाभांडी आहे, म्हणून लहान मुलांवर आपण कोणता प्रसंग आणलाय. माझी प्रार्थना आहे की हा प्रसंग तुम्ही बघा. त्याच्यामध्ये इंग्रजी गाणं काही हरकत नाही. हा प्रसंग बघा काय आणलाय आपण मुलांवरती. You told us share your toys and play. You told us bad things grew away. But now the classroom has no wall and no one answers when I call. You said that monsters don't exist while holding lightning in your fist. The sirens sing a lullaby that makes the little babies cry. We run, but nowhere safe from the anger on your face. Do you break what you can fix? Is your game just stones and sticks? We don't care about your lines
stone, he wouldn't leave his bear alone. The sky is gray, the sun is dead. There's only fire and smoke instead. You talk of peace with guns in hand, a language kids can't understand. It's not our war, it's not our fight. We are the ones who freeze at night. Take your medals, take your pride. Give us back the place we own. Why do you burn the garden down? Why are you kings of broken towns? We don't want to learn to hate and kill. We just want the world to please stand still. Tell me before we die. Why? मुद्दाम दाखवलं मी. हे चित्र परत आणतो. मुळात हे सगळे देश जमिनीला अडकून आहेत, समुद्रापर्यंत पोचले नाहीयेत. लहानपणीच समुद्र शिकवला जात नाही, पण समुद्र शिकवला तर या देशाबरोबर समुद्रावरती प्रेम होतं. हे चित्र जे आहेत बघा, हे इराणमधले पण आहेत, इस्रायलमध्ये पण मुलं मरतायत, युक्रेनमध्ये पण मरतायत, रशियामध्ये पण मरतायत. जिथे कुठे बॉम्बिंग चालू आहे तिथे मुलं मरतायत. आणि तिथे आपल्याला आतमधली जी नदी आहे ती साफ नसल्यामुळे आपल्या दृष्टीदोषातनं पूर्ण पृथ्वीच दिसत नाही. तर व्यापकता जेव्हा येत नाही तेव्हा समुद्राचा आधार घेऊन आपण व्यापकतेकडे नेतोय पुढच्या पिढीला. समुद्र व्यापक आहे, आपापल्या देशावर प्रेम करा, पण समुद्रावरती पण करा. मग तर कॉमन निळा देश सगळ्यांचा झाला की कुठेतरी पृथ्वी व्यापकता येऊ शकते फ्युचरमध्ये, असा विचार करून सागर मित्र हे सुरू केलेलं आहे. आजचं आपलं 20 तारखेचं हे सेशन जे आहे ते कंप्लीट झालं. याच्याबद्दल काही नोट्स असतील तर मी पाठवीन. आपण ऑलरेडी ही प्रतिज्ञा म्हटलेलो आहोत, त्याची कॉपीज पण येतील तुमच्याकडे. एक छोटंसं कुंभमेळ्याशी संबंधित प्रार्थना आहे ती मी म्हणतो आणि माझं बोलणं आवडतं घेतो. ओम जलबिंबाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि तन्नो वरुणः प्रचोदयात. हे सागराला म्हटलेलं आहे की आम्हाला सागरा एवढी बुद्धी दे. नमस्कार सगळ्यांना. बराच वेळ मी मंथन घेतलं. प्लास्टिकचा आपण काहीच बोललो नाही, आपल्या गावामध्ये काय करायचं ते बोललो नाही. पुढच्या 2 सेशन्समध्ये ते आहे. सागर प्रदूषण आणि सागर शुद्धी हे 2 सेशन्स उरलेले आहेत आपले. पण हे मंथन करणं जरुरी होतं. आपल्या अंतर्भावामध्ये जाऊन आपण स्वतःला विचारलं पाहिजे की सीमित काम करून आता होणार आहे का. तर माझं बोलणं झालं. प्रश्न उत्तरांची वेळ आहे असं मी म्हणत नाही, पण कोणाला काही म्हणायचं असेल, विचारायचं असेल तर आपण घेऊ शकतो. वेळेचं काय आहे ते आदिनाथ डाकणेंनी आणि ढवळे सरांनी ठरवावं. आमच्याकडे पूर्ण वेळ आहे, तुम्ही म्हणाल तितका वेळ. नाही, देऊ कुणाला काही विचारायचं असेल तर आपण त्यांना थोडा वेळ देऊया. जर नसेल तर मग आपण क्लोज करूया. चालेल. मनाची हृदयाची तयारी करणं जरुरी होतं का असं कोणाला वाटतंय का? बोलावं म्हणजे आपला संवाद सुरू होईल. तिथे दरवेळेस येता येणार नाहीये. आदिनाथ भाऊ, तुम्हाला विचारतो मी की मनाची हृदयाची ही व्यापक तयारी होणं जरुरी होतं की नाही? हो, जरुरी होतं ना. हे समजणं जरुरी होतं आणि ब्रॉड विचार म्हणजे मोठा विचार ठेवणं जरुरी होतं. मग ह्याचं आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला आम्ही पाठवू त्याची MP4 फाईल. कोणाचं हो. मिस झालं असेल त्यांना तुम्ही युट्यूबची लिंक देऊ शकता, त्यांना बघू देत हवं तर. ओके. हो. तर आणि ढवळे आज- साहेब, हा बोला आदिनाथ. आज खरंच जे जॉईन झाले मनापासून त्यांचं खरंच आपण स्वागत करतो. आणि जे उरलेले काही कारण असतं नाही येऊ शकले तर त्यांनी पुढचे सेशन अटेंड करावं असं मी या व्हिडिओद्वारे सांगतो. कारण हा व्हिडिओ आपण त्यांना पाठवणार आहोत लिंकद्वारे. आज फक्त एक 60 ते 62 लोक जॉईन झाले होते. हो. जे पण जॉईन नव्हते त्यांना आपण हे रेकॉर्डिंग देण्याची व्यवस्था करू आणि पुढच्या मीटिंगला
सर्व जॉईंट होतील याची, आपले सहकारी जॉईंट होतील याची सर्वांनी काळजी घ्यायची. ढवळे सर, आपण अनुभवी आहात लोकसंघटन करण्यामध्ये. अशा प्रकारे आध्यात्मिक आणि भावनिक बोलणं जरुरी असतं का नाही? तुमच्याकडनं आम्हाला फीडबॅक पाहिजे. ढवळे साहेब, नाही, जवळजवळ मी पूर्ण आध्यात्मिक आणि भावनिकच बोलत होतो. तर हे जरुरी वाटतं का तुम्हाला? असं आम्ही पुढच्या तालुक्यामध्ये घेणार तेव्हा हे सेशन घ्यायचं की नाही घ्यायचं? तुमच्याकडनं मला पाहिजे. बोलू आपण. बरं, ओके. आणखी सर कोणाला सर बोलायचंय? तुमचा दळवी सर तुमचा फीडबॅक द्या त्यांना. बोलतो मी त्यांच्याशी. बरं, ठीक. बरं बरं आपण चालेल. डिटेलमध्ये बोलू. आणखी कोणाला बोलायचं असेल तर, नाही तर आपण कंप्लीट करतोय. हां, कॅप्टन बोधनकर, तुम्हाला काही बोलायचं आहे? हां, विशाल सोनकुल आहेत. ठीक आहे. तर आदिनाथ भाऊ, आपण कंप्लीट झालं असं समजू. आपली प्रार्थना पण झाली. हां, हो हो तर चालेल सगळ्यांना चालेल. नमस्कार, ओके. सगळ्यांना प्रणाम. सर्वांचं धन्यवाद. तुमचं पण धन्यवाद सर. खूप छान सांगितलं आणि खूप मोठा वेळ दिला आम्हाला. पुढच्या 2 सेशनमध्ये आपलं जे जमिनीवरचं काम आहे त्याच्याबद्दल होईल पूर्णपणे. चालेल. ओके.